लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वारस विहीर शिवारामध्ये पाझर तलावाचे काम अपूर्ण अवस्थेत। पाझर तलावाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले। बातमी येते त्र्यंबकेश्वर येथून। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वारस विहीर येथे मृदा व जलसंधारण विभागाकडून मातीचा पाझर तलाव बांधल्यावर पाझर तलावाच्या दोन्ही बाजूने बंधाऱ्याला आतून व बाहेरून दगडी पिचन करावी लागते। या पिचनमुळे बंधाऱ्याची स्थिरता, मातीचे रक्षण, जलप्रवाहाचे नियंत्रण, दीर्घकालीन टिकाऊपणा घसरून रोखणे यासाठी पाझर तलावाच्या बंधाऱ्याच्या आतून बाहेर दगडी पिचन केली जाते। असे न करता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वारस विहीर शिवारामध्ये 3 वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मातीचा पाझर तलाव या तलावाला बंधाला पिचन केलेले नाही। त्यामुळे बंधाला माती खचून चालली आहे। हे धरण केव्हाही फुटू शकते। या पाझर तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे। यामध्ये बांधावर पूर्ण भरून टाकण्यात आलेला आहे। त्यामुळे हे तलाव लिकेज झालेले असून त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे। जर कारवाई झाली नाही तर नाशिक येथे मृदा व जलसंधारण ऑफिस येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। ढोरे आणि ते यांनी साबळे ठेकेदार होता, त्यांनी बंधारा मंजूर केला, ते तिथं बांधला। त्याच्यामध्ये पाणी पूर्ण लिकीस आहे। लिकीस असताना माझे 2-3 एकर शेती गेले। शेती 30-40 पोती 50 पोती भात पिकायचा ते गेला। ते 10 का 5 शेतकऱ्यांसाठी व पाणी इथं थांबू, पाणी अडवून 10-5 शेतकरी इथं पाणी उचलून जगतील। चांड नाही बांधली, परत पिसन पण नाही केली। दोन्ही साईडची पूर्ण वागळ्या पडून गेल्या, लिकीस होऊन गेलाय। ठेकेदारावर एवढा कारवाई झालीच पाहिजे। वरसवीर शिवारामध्ये सुभाष ढोरे याच्या जमिनीमध्ये जलसंधारण विभागाकडून, मृदा जलसंधारण विभागाकडून जे धरण बांधण्यात आलं पाझर तलाव, ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। त्या धरणाला पिचन नाही आणि सांड पण नाही, दोन्ही बाजूनी पिचन नाही। आणि असं त्या शेतकऱ्याला फसवून सांगितलं की हे धरण झाल्यावरती पाझर तलाव तर 4-5 शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि बागायत क्षेत्र तुम्ही करसाल। तर ते असं न होता त्यांनी निकृष्ट दर्जाचं काम करून आणि एकदम बोगस पद्धतीने काम करून तो निघून गेलेला आहे। तर आमच्या शेतकऱ्याची अशी मागणी आहे की जे धरण बांधले गेलेलं आहे पाझर तलाव, हे कुठेतरी बोगस बांधून आणि काम करून तो निघून गेला तर शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार ते धरण नव्याने चालू करा। आणि आता जसं होतं तसंच माझं जागा राहू दे, म्हणजे मी माझं भात क्षेत्र तरी मी पिकविल, त्याला 20-25 पोती भात व्हायचं, ते पण आता त्याचं बंद झालेलं आहे। तर या धरणापासून त्याची खूप सारी नुकसान झाले। तर शेतकऱ्याला आम्ही असं सांगतो की लवकर शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्ही असं त्याला सांगतो की लवकर हे धरणाचं काम करून द्यावा। आणि आता जो कोणी ठेकेदार असेल त्याच्यावरती प्रशासनाने लवकर दखल घेऊन कारवाई करावी। आणि आता ग्रामस्थांच्या वतीने आणि जे आमचे शेतकरी सुभाष गोपाळ ढोरे यांच्या कुटुंबाकडून मृदा जलसंधारण विभागावरती तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।